लवकर या परत. तुम्ही या पण. मग काय मावशीकडे जा, काय आतुकडे जा. हो म्हणा. हो तुम्ही परत या म्हणा लवकर. हा येऊ येऊ येऊ. हा येऊ येऊ येऊ. आम्हाला इथे यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला एकदम सोपं झालं. हा आम्हाला फक्त फुलवाडीचं लई मोठं ग्रुप व्हायचं. आम्ही पाय पाय आलो ना त्या वर्षी आम्हाला स्वतः हा त्या वर्षी इतकं टाइम त्या याच्यावर बसलं. फाट्यावर सोय नसायची ना हो. गुड मॉर्निंग. सगळ्यांना पोहे खायला बोलव ना तू. पोहे खायला दे ना. मग दे ना. घ्या घ्या घ्या. म्हणे मी पोहे खाते. आजी जय जय पप्पा करते. सईच्या पप्पांना आज सुट्टी आहे त्यामुळे त्यांना पण मस्त गरम गरम नाश्ता दिलाय. कारण रोज ड्युटीला निघून जातात ते. गुड मॉर्निंग बोला ना सगळ्यांना. पप्पांऐवजी तूच बोलून गेली का. गुड मॉर्निंग. हॅलो नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला आता आमचा नाश्ता वगैरे झाला. छान मस्त पालकाची भाजी झाली आणि आता आम्ही निघालोय कारण भरपूर सारा किराणा करायचा आहे. तर चला. बाय बाय. आजीची बाबाची गाडी घेऊन चाललं ना. नाही गाडी बाबा घेऊन गेली. अगं स्कूटी नाही आहे ना. स्कूटी काय. तर चला आता आम्ही किराणा दुकानामध्ये आलो होतो. इथेच मूत्रकांचं दुकान आहे सिन्नरमध्ये. तर तिथे चाललो आहे किराणा करण्यासाठी. तर घरी छोटासा कार्यक्रम आहे त्यासाठी भरपूर असा किराणा करायचा होता. म्हणून मी, सौरभ भाऊ, मम्मी आणि सईचे पप्पा. आणि हे बघा ना तांदूळाचे किती प्रकार असतात ना. तर भरपूर सारे प्रकार असतात. इथे सगळे काही होते. तर अजून थोडासा बाकी होता तर तोही घ्यायचा होता. मम्मी खूप किराणा केला आहे आणि काय कार्यक्रम आहे तुम्हाला पण सगळं कळणार आहे. हे बघा अहो रिक्षा भरली नाही. किराण्याने रिक्षा भरणार आहे. 6 महिन्याला 4 महिन्याला आमच्याकडे कार्यक्रम होतच राहतात. अजून बाकी आहे. येऊ राहील अजून किराणा. तर पुन्हा आमची दुसऱ्या ठिकाणी खरेदी करायची होती कारण काही कार्यक्रम म्हटलं की भरपूर सारी शॉपिंग असते. तर पहिले आम्ही किराणा केला तर रिक्षा बोलवली होती आणि ती मम्मीला रिक्षासोबत घरी गेली आणि येताना परत सई आणि माझ्या बहिणीला घेऊन आली. तर पुन्हा आम्ही म्हणजे भरपूर साऱ्या मार्केटमध्ये काही कार्यक्रम म्हटलं की खूप सारी तयारीच करावं लागते. आणि साक्षी बहिणी आणि हा साक्षी बहिणींचा भाऊ ते पण आलेले होते. तर आता बहिणींचंही कॉलेज सुरू होते ना त्यांना फॉर्म वगैरे भरायला त्या आलेल्या होत्या. तर आम्ही सगळे काही एकाच म्हणजे सगळ्यांना आम्ही मार्केटमध्ये भेटलो. तर म्हटलं चला सगळेजण भेटले आणि सईला तर पाणीपुरी जास्तच आवडते. तर म्हटलं चला सगळेजण मस्त पाणीपुरी खाऊ. तर इथेच आम्ही ना पाणीपुरीची इथं खूप मस्त भेटते. तर नेहमी आम्ही इथेच येत असतो. ही बघा तुमची लाडकी सई कशी ना पाणीपुरी खाते. तर तिथे गेली का म्हणते मला सुकीपुरी दे. हे बघा तर अशा प्रकारे आम्ही ना किराणा करून आणलं. त्याचं रिक्षातच आणलेलं होतं आणि आता सगळं काही किराणा आलं. एवढं सगळं किराणा तर आपलं काही मंथली नसेलच हा. तर मम्मीच्या घरी ना कार्यक्रम आहे. तर 5-6 दिवसानंतर काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये मी. तर एवढं सगळं काही किराणा. तर आपली मगजली. तर हे मगजबी ना तुम्ही घरामध्ये पण आणून ठेवलं दर मंथली किराण्यामध्ये. तर या मगजबीनीला जर आचार्याच्या ग्रेव्हीच्या भाज्या असतात ना त्याला याची पेस्ट करून टाकतात म्हणजे भाजीला जास्त चवही येते. तर तुम्ही आपल्या छोट्या भाजीला टाकली तरी चालते. जिराची डाळ, तुरीची डाळ, सम्राटचं पीठ, चणे, हे काय मैदा आहे ना. मैदा. हा मैदा आहे. मीठ आणि हे
गुलाबीचा कलर आहे. हे कशाला भाजीला वापरताय का ग हा किस? हा भाजीला वापरतो. हा खोबऱ्याचा किस आणि 2 तेल डबे, 1 नारळ. जेव्हा पण काही कार्यक्रम असतात स्वयंपाक करण्यापूर्वी घट स्थापित केला जातो त्यासाठी नारळ सांगितलं असतं की म्हणजे सगळी काही यादी आचार्यांनीच दिलेली आहे त्यानुसारच किराणा केलेला आहे. आणि इकडे मागं गोणी दिसते मोठी मम्मीच्या साखर साईडला आहे त्याच्यात. साखर आहे. 25 किलो साखर आहे. त्या साईडला मोठा तांदळाचा कट्टा. 30 किलोचा कट्टा आहे. 1008चा तांदूळ आहे जुना. एवढं सगळं काय किराणा केलेला आहे. तर तुम्हालाही थोडंफार समजलं असेल काय मेनू असेल वगैरे. तर काय कार्यक्रम आहे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगलेले आहे. तर चला आमची सई पण लई मिरवती आहे. इकडून तिकडं तिकडून इकडं. तिला जिलेबीचा कलर पाहायचाच आहे. घे मग चाल. कोणता जिलेबीचा कलर कलर आहे का तो? हा. त्यांना दाखव ना मावशींना दाखव ना त्या. त्यांना सांग, आमच्या घरी कार्यक्रम आहे आम्ही एवढा किराणा केला आहे. एवढा पसारा पसारा केलाय ती म्हणते. हा पसारा आहे का? पसारा झाला. हा पसारा कोण आवडील आता? सई आवडील. सई आता आहे ना. सई नाही मम्मी नाही आवडणार. मी सई लय आवडेल आवडली, आता. मी लय थकली ना. आता सई एवढं पण कोणी पडणार आहे ना. नको बाई जिलेबीचा जिलेबी कलर जिलेबीचा कलर आहे हा. आपल्याला कलर कसा? अगं मानली आहे खलत. तुटून जाईल. ते तुटून जाईल. तिच्या मम्मीने दिला आता माझ्या गाली. आवाज आहे पटापटा आवाज. लय काम करते आमची सई. बापरे. सईने तुला पटापटा काम केलं. ओय एवढं उचलत का तुला सई? अगं किती उचली ती तू. ए तिला टाकू दे ग. तिला करायचंय कामावर. आवरावर पटापटा. द्या तिच्याकडे द्या. लय झालं लय काम झालं बाई. सईने लय काम केलं. उचल बरं. उचल ना. बाबाला सांगणार मी लय काम. चला आता मी स्वयंपाकाला लागली आहे. आपल्या सायंकाळचं रुटीन. तर आता मार्केटमधून आले तर आता स्वयंपाकाला लागली. आज मस्त तुमच्यासोबत नेलं. हे काय आहे? तर आज मस्तपैकी आपल्याला वांग्याची भाजी करायची आहे आणि मस्तपैकी आळूची पानं. तर मस्त अशी तळलेली आळूची पाणी कशी करतात सगळे काही तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आपलं रात्रीचं रुटीन 7च्या नंतर माझे काय काम असतात ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आपलं संध्याकाळचा स्वयंपाक तर मस्तपैकी वांग्याची भाजी, भात, पोळ्या तर असा मेनू होता. आणि आपल्याला आज आळूची पाणीही करायची होती. तर वांग्यासोबत आहे ना, तर वांग्याच्या भाजीसोबत आहे साधा भात तर मला फार जास्त आवडतो. तुम्हाला आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि म्हणजे स्वयंपाकाला आहे ना वेळ लागत नाही आणि गरम होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती खिडकी आहे ना, म्हणजे दिसते ना तुम्हाला विंडो, तर तिथून भरपूर सारी हवा येते. तर कधी कधी मला बंद करावं लागते कारण गॅसला हवा लागते ना, त्यामुळे म्हणजे गरम होण्याची चिंता आता मिटली. आणि आता मग पोळ्या भाजी झाल्यानंतर आम्ही आता मस्तपैकी करणार आहोत आळूची पानं. तर मस्तपैकी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते थोडक्यात. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. वांग्याची भाजी झाली आहे, भात झालाय, पोळ्या झालाय आणि आता आपण मस्तपैकी करणार आहे आळूची पानं मस्तपैकी. तर चला, तर मार्केटमधून घेऊन आलेली होती आणि चला आता बराच दिवस म्हणजे 5-6 दिवस झाले घेऊन आली आहे, पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकदम छान मस्त आहे. तर
आळूवडी करण्यासाठी मस्तपैकी मी हे 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या मस्तपैकी खलबत्त्यामध्ये थोड्याशा ठेचून घेते, बारीक करून घेते आणि वाटीमध्ये हे बेसन पीठ घेतले आणि आता यामध्ये काय ॲड केले तर थोडंसं लाल तिखट, चवेपुरता मीठ आणि थोडेसे जिरे, बाकी एक्स्ट्रा काहीच टाकले नाही. एकदम झटपट आणि पटकन होणारी आपली आळूवडी. आणि जे आपण लसूण ठेचून घेतला तो यामध्ये ॲड केला आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला ना पीठ तयार करायचं आहे. आणि पहिलं पान ठेवल्यानंतर अशा प्रकारे ज्याप्रमाणे आई लावता येणार त्या प्रमाणे लावायचं आहे. तर कोणी ना 2 पानांचं करतं, कोणी 3 पानांचं करतं, तर कोणी म्हणजे 4-5 जे आपल्या आवडीनुसार. पण आम्ही ना 3 पानांचं केले म्हणजे त्यांना एकदम अशा पातळ आणि जास्त पण आपल्याला बेसन पीठ लावायचं नाही आहे, कारण जास्त लावल्याने ना त्या अशा म्हणजे अशा कडक होती नाही, क्रिप्सी होती नाही. तर जेवढे आपण आहे ना म्हणजे जास्त असं पातळ थर लावणं तेवढं एकदम छान आणि मस्त एकदम कुरकुरीत आपली आळूवडी तयार होते. तर हे बघा आई आता तयार करताय मस्तपैकी. तर अशा प्रकारे आपलं आळूवडींना सगळं काय पीठ लावून घ्यायचं आणि खरंच खूप मस्त अशी होते आळूवडी. यामध्ये तुम्ही ना तीळही टाकू शकतात, पण आम्ही नाही टाकलेले कारण ना म्हणजे नव्हते म्हणून नाही टाकलेले. नंतर तिळानेही मस्त आहे ना छान मस्त टेस्ट येते. त्यानंतर आईंना मीही मदत केली कारण आळूवडीनं म्हणजे 3 जुड्यांच्या आणलेल्या होत्या आम्ही, त्या आळूंचे पानं 3 जुड्या आणलेल्या होत्या. तर म्हटलं चला पटकन होईल आणि आता आम्हाला जेवणही करायचं होतं. तर आम्ही दोघींनी पटपट करून घेतलं आणि तुमची सई मध्ये मध्ये लुडबुड करत होती. संपली आता, झाली झाली आळूवडी तयार झाली. आता ती मस्त सई खाणार आहे. हा सही खाणार आहे मस्तपैकी. हो झालं माझं. आमची आळूवडी आमच्या खायला लय आवडती. आळूवडी खायला या. हो हात होती आता सही सांगते आदू. बडबड ए बडबड काय तुझी परी रडती आहे. तर अशा प्रकारे सगळ्या काही पानांना असं पीठ लावून तव्यावरती मिडियम गॅस ना तर तव्याला खालून सगळं काही तेल लावलेलं आहे थोडंसं, म्हणजे त्या जास्त चिटकू पण नाही. आणि नंतर मिडियम गॅसवर असं ताट ठेवून वाफेवरती होऊन द्यायच्या आणि त्यानंतर म्हणजे त्या 5 मिनिटांनी परत त्यांना उलटून ठेवायच्या, उलटसुलट करून ठेवायची. क्रिप्सी आपल्या आळूवडी तयार होते झटपट आणि पटकन. म्हणजे असं काहीतरी आपल्याला घरी एकदम असं क्रंची खाऊ शकतात तर आळूवडी आणि सगळ्यांची फेवरेट असते आळूवडी. तर चला बघू आपण कशी होते. काय करते सई? गरम आहे. काय करते तू? आता जेवण करायला बसली आहे. या परीला जेव घालते आणि तुला कोण जेव घालेल? तू खाते का? ओके, म्हणजे तू परीला जेव घालशील आणि तू पण खाशील का? छान आहे का? सगळ्यांना बोलव ना जेवायला. वरत पालकाची भाजी देऊ का? तुला आवडते ना पालक? पापड दर दे ना दर. नाही तू भाता खाय, परीला नको खाऊ घालू. आता स्वयंपाक झालाय. आता आम्ही सगळे काही जेवण करायला बसलोय आणि सई पण तिच्या हाताने जेवण करते. हो ना सई? हो. तर आता आमच्या सगळ्यांचे जेवण झालं आणि आपली आळूवडी ना मस्तपैकी थंड होत होती. तर कशी होती ते तुम्हाला तर पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल, कारण ती रात्रभर तशीच ठेवायची होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी मी ती फ्राय करेल ना तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरच करेल. पण आता कशी झाली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवते. तर चला बघा व्हिडिओ. हे बघा आपली छान मस्त आळूवडी तयार झालेली आहे
पण आता हे रात्रभर असंच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी मस्त उद्या सकाळी मस्तपैकी हे ना कट करून ते तेलामध्ये आपल्याला ना फ्राय करून घ्यायचे. देते ना एक मिनिट मला फक्त बोलू दे 1 मिनिट. ओके, हे मस्त तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे म्हणजे हे एकदम कडक आणि क्रिस्पी. आता वेळ पण झालेला आहे आणि ते गार पण नाही अजून गरमच आहे ना, तर पूर्ण गार होईल तर उद्या सकाळी तळणार आहे. तर तुम्हाला सकाळी दाखवेन मी तळल्यानंतर कसे होतात कसे नाही. तर आता किचन वगैरे सगळं काही माझं मस्तपैकी क्लीन झालेलं आहे. तर हे सगळं आवरलं गेलंय, किचन छान मस्त क्लीन झालेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना बाय बाय कर ना बाळा, बाय बाय कर. हे बघ कशी कशी करते. ए तू सांग ना माझ्या मम्माच्या व्हिडिओला लाईक करा. गाणं म्हटली का मोराच्या? मग चला आता इथंच व्हिडिओ बाय बाय. गुड नाईट.